बालीला जाताय तर उबूदमध्ये असलेल्या मंकी फॉरेस्ट तुम्ही सर्च केलंच असेल। मंकी फॉरेस्ट हे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर टुरिझम प्लेसेस इन बाली म्हणून ओळखलं जातं। तर हॅलो गाइज, नमस्कार, वेलकम बॅक टू आवर चॅनल आणि मी प्राजक्ता आज तुमचं बाली स्पेशल एपिसोड मध्ये स्वागत करत आहे। तर मंकी फॉरेस्टला जाण्यासाठी लॉंग ड्राइव्ह आणि बाइक राइड करण्याची मजाच वेगळी आहे। सकाळी वाजलेले होते 9 आणि आम्ही आता पोहोचलेलो आहोत मंकी फॉरेस्टला। रस्ता एकदम हिरवागार आणि छान असं वातावरण होतं। बालीमध्ये तुम्ही पाऊस कधीच प्रेडिक्ट करू शकत नाही, कधी पण पाऊस पडू शकतो। तर मंकी फॉरेस्टला जर तुम्ही आले आहात तर अडल्टसाठी 80,000 IDR म्हणजे 429 INR आणि लहान मुलांसाठी 60,000 IDR म्हणजे 329 INR असे चार्जेस आहेत। हार्डली तुम्हाला 1 ते 1.5 तास इथे लागतो मंकी फॉरेस्ट फिरण्यासाठी। मंकी फॉरेस्ट हे खूप मोठं, डेन्स आणि छान असं फॉरेस्ट आहे। इकडे अराउंड 1000 पेक्षा पण जास्त मंकीज आहेत। आता तिकीट काढलेलं आहे आणि आपण चाललेलो आहोत फॉरेस्ट कडे। तर हे फॉरेस्ट खूप जास्त डेन्स, मेंटेन आणि क्लीन आहे। आणि हो, तिकडे काही इन्स्ट्रक्शन्स देखील आहेत। मंकीज असतील तर डोळ्यात डोळे घालून बघू नका, नकल देखील करू नका, फूड आणि ड्रिंक्स घेऊन जाऊच नका आणि घेऊन गेलेत तरी खाण्यासाठी मात्र त्यांना देऊ नका। बिलॉंगिंग्स तुमचे जे असतील जसं की फोन, कॅश वगैरे त्याची काळजी तुम्हीच घ्या। पेपर, प्लास्टिक वगैरे घेऊन जाऊ नका। आणि जसं मी तुम्हाला सांगितलं हे मेंटेन क्लीन आहे तर तुम्ही क्लीन देखील ठेवा। इकडे तुम्हाला टेम्पल्स वगैरे देखील बघायला भेटतील। तिकडे फक्त लोकल लोकच जाऊ शकता, टुरिस्ट साठी जाणं अलाउड नाहीये। यांचे जे पाथ वगैरे आहे किंवा गेट वगैरे आहे ते खूप जास्त सुंदर आहे। एकदम झाडांमधनं जाण्यासाठी तुम्हाला रस्ता आहे। इकडे इतके मोठे मोठे झाड आहेत की आजपर्यंत मी एवढे मोठे झाड बघितलेले नाहीये। तर हे मंकी फॉरेस्ट मध्ये तुम्हाला व्हरायटीज ऑफ मंकीज बघायला भेटतील। जे खूप जास्त डेंजर मंकीज आहेत त्यांना असं त्यांनी पिंजऱ्यामध्ये देखील ठेवलेलं आहे। त्याबरोबर हे फॉरेस्ट देखील खूप जास्त सुंदर आहे। आम्हाला 2 तास लागले बघायला। आम्ही हळूहळू आरामात फोटो आणि व्हिडिओ काढत मंकी फॉरेस्ट एन्जॉय केलं। टोटल वर्थ इट आहे 429 INR ला। त्यामुळे मी तुम्हाला सांगते की जर तुम्ही जाणार असेल उबूदला तर मंकी फॉरेस्ट हे तुमच्या लिस्ट मध्ये ठेवाल। तर होप सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल। तर हा व्हिडिओ आपण इथेच संपवतो आहे। नेक्स्ट वीकेंडला मी घेऊन येईल नवीन छान व्हिडिओ। तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा। जर तुम्हाला काही शंका असेल तर ते मला कमेंट मध्ये कळवा। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तेवढं करायचं मात्र विसरू नका।